अमरावती जिल्ह्यातील सुमारे 2700 मेडिकल दुकाने आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। सर्व दुकाने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील 100% औषध विक्रेत्यांची दुकानं बंद आहे। ऑनलाईन औषध विक्री आणि ई फार्मसीला विरोध म्हणून जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे आंदोलन आहे। आज औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदवला। केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्री संदर्भातील धोरणाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे। ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्था आणि स्थानिक रोजगार धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवेसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले असून रुग्णांना औषधांसाठी अडचण येऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। हा संप जो आहे देशव्यापी एक दिवसीय बंद आहे। काल रात्री 12 वाजल्यापासून आज रात्री 12 वाजल्यापर्यंत आम्ही पूर्ण भारत हा बंद ठेवत आहोत। आमच्या मागण्या अशा आहे की ऑनलाईन फार्मसीला अजूनपर्यंत मान्यता नाही, तरीही ऑनलाईन फार्मसी सरसकट औषधी विक्री करत आहे। त्याच्यामध्ये नशेच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या, सिल्डेनाफिल, एमटीपी किट या सर्रास उपलब्ध आहे। अशामुळे नवीन पिढी खूप मोठ्या प्रमाणावर बर्बाद होण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, ऑनलाईन फार्मसीला कोणताच आळा नाही। आमच्या दुकानांचे इन्स्पेक्शन प्रत्येक 6 महिन्यात करावे असे शासनाचे निर्देश आहेत, पण ऑनलाईन फार्मसीवरती आजपर्यंत डुप्लिकेट मेडिसिन भेटलं काय झालं तर आजपर्यंत एकही कारवाई झाली नाही। आमच्या 12.5 लाख केमिस्टपैकी 12.5 लाख केमिस्ट आणि त्यांच्यावर डिपेंडंट असणारे लोक म्हणजे जवळपास 4 ते 5 कोटी लोकांवर उपासमारीची वेळ सरकार आणत आहे। 2018 पासून आम्ही निवेदन देत आलो आहोत, बोलत आहोत, करत आहोत, पण अजूनपर्यंत काही सकारात्मक धोरणं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली नाही। आमची सरकारला विनंती आहे की आम्हाला याच्यामधनं आमच्या उपजीविकेचा प्रश्न म्हणून, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, आमच्या बंदला सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला याच्यामधनं बाहेर काढावं ही विनंती आम्ही करतो। पण तुमच्या संपामुळे आज सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे। कोणाचाच हाल होणार नाही। आम्ही कोरोना काळामध्ये आपल्याला माहित असेल की आम्ही 24 आमचे टोटल भारतामध्ये 400 केमिस्ट सर्व्हिस देताना दगावले, तरी शासनाने आमची कुठेही दखल घेतली नाही। मोदी साहेबांनी आमच्या आप्पासाहेबांना फोन करून तुमचं औषध वितरण सुरळीत ठेवावं यासाठी विनंती केली। आम्ही अहोरात्र 1.5 वर्ष सेवा दिली, तरी आमचं कुठेच गव्हर्नमेंटने उल्लेख केला नाही। असो, त्यांनी आम्हाला व्यापारी म्हणून पाहिलं असेल, पण हा जो आहे हा लोकांची जीवन मरणाचा प्रश्न आहे। लोकांना चुकीचे औषध, स्पुरस औषध समजा डिस्काउंटेड रेटमध्ये मिळत असतील तर मग आपण देशाला काय धोरण देत आहात? आणि आज रुग्णांची कुठंच गैरसोय होणार नाही, काळजी करू नका। आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत दवाखान्यात हजर आहोत। कोणाला इमर्जन्सी मेडिसिन लागलं तर त्यांनी आम्हाला कळवावं, आम्ही त्यांची पूर्ण करू। आमचं भांडण किंवा वैर जनतेशी, रुग्णांशी नाही, आम्ही सेवा देत आलो आहोत, देत राहू, हीच ग्वाही। काय नाव आपलं? सौरभ मालानी, अध्यक्ष अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।